आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात मुक्कामी आहेत, पण त्यांचे रोज नवनवीन कारनामे बाहेर येत आहेत। मागील काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडबद्दल अनेक प्रकार समोर आणले आहेत। अशातच आता बीडमध्ये कराडच्या निकटवर्तीयांचा चक्क देशी दारूचा कारखाना असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये एका देशी दारूच्या कारखान्याचा व्हिडिओ समोर आणला आहे। अंबाजोगाई येथील बुटनाथ तलाव या ठिकाणी एका दारूचा कारखाना होता। हा कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांचा असल्याचा आरोप दमानिया यांनी केला। बुटनाथ तलाव या ठिकाणी एक दारूचा कारखाना होता, ज्यामध्ये अवैध रिक्त दारू निर्मिती केली जात होती। रंगनाथ जगताप या अधिकाऱ्याने आणि उत्पादन शुल्क विभाग सदरील कारखान्यावर कारवाई केली होती, परंतु तो कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्ती याचा असल्याचं समोर आलं। त्यामुळे कारवाई केल्यानंतरही या कारखान्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही, उलट आरोपींना मोकाट सोडून देण्यात आलं, असा आरोप दमानिया यांनी केला। तसंच या कारखान्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे, यावर बीड पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।